ते काय ते बोलायला काही सुचलं नाही म्हणून हा पर्याय. सॉरी हा. तुझ्या पप्पांना मी काल लागेल असं बोललो. वाईट वाटलं का? वाईट वाटलं, पण आत्ता. हा? काल माझ्या पप्पांशी माझे बाबा बोलत होते, तेही त्यांच्या लेकीच्या भल्यासाठी. आणि आता जर तेच बाबा माफी मागणार असतील तर मग त्यांच्या लेकीला वाईट वाटणार नाही का? म्हणजे हे मनापासून ना. खरंच तुला वाईट नाही वाटलं? तुम्ही जर मनाला लावून घेतलं तर मात्र मला वाईट वाटेल. हा काका, आई बापांनाही मुलांचं भलं कळतं हे समजून घेणारी मुलं असायलाही नशीब लागतं. आणि मी नशीबवान आहे. काका, काल तुम्ही फक्त माझ्या बाजूनी नाही बोलला, तर तुमच्या जावयाबद्दल जो तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही बोललात. काका, खरं सांगू, मला वाईट नाही वाटलं, अभिमान वाटला तुमच्या या विश्वासाबद्दल. खूप झालं, खूप झालं हे विश्वास अभिमान वगैरे. हा बस. तुम्हाला मुलगी आणि जावई असं म्हटलं तरी मी विसरणार नाही. तुम्ही माझे भाडे करू वाटते, नाही तर उद्या रेशनिंग कार्डावर सुद्धा नाव टाकायला सांगाल. चला जा, उशीर होतोय ना. जा. येते. हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलात? आता इथं सही करा आणि लवकर सरांच्या केबिन मध्ये जा. सर? हो, सरांनी बोलवलंय म्हणून सांगतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं तुम्ही वेळेवर आला. सही करा आणि सरांनी तुम्हालाही बोलवलंय. तुम्हालाही म्हणजे? मलाही बोलवलंय. अहो जा जा लवकर, सर तिकडे वाट बघतायत. लवकर, सर वाट बघतायत तिकडे. द्या इकडे. सर, हे क्लायंट्स नक्की आपल्या कंपनी बरोबर पुन्हा असोसिएट होतील. फक्त मला बोलून दाखवू नका, काम करून दाखवा. सर, करून नाही दाखवलं ना तर इथून पुढे काहीच बोलणार नाही. राजीनामा देईन आणि निघून जा. जयचे पहिले क्लायंट माझे पप्पा आहे?